नमस्कार, आपलं यूट्यूब चॅनल पुष्पाज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। आणि आज थोडंसं मला केकचं सामान आणण्यासाठी जायचं होतं आणि फौजी साहेब मला इकडे घेऊन आलेले आहेत। केक मटेरियल जिथं भेटतं तिथे, आणि ही केक मटेरियलची ना खूप मोठी अशी शॉप आहे। इथं A to Z सगळं सामान भेटतं। भरपूर अशा व्हरायटीजचं सामान इथं आहे आणि हे एकच शॉप आहे ग्वालियरमध्ये की जिथे सगळ्या व्हरायटीचं सामान भेटून जातं। इकडे पेपर मोल्ड वगैरे सगळे होते आणि जे फाउंडनचं काम आपण केकवरती करतो त्याच्यासाठी लागणारं सुद्धा फाउंडनचे कटर वगैरे सगळं इथं आहे। आणि इकडे थोडेसे दाखवते नोझल्स आहेत, भरपूर अशा व्हरायटीचे आहेत। आणखी इथे पाइपिंग बॅग आहेत, इथे जे आपण केक बेक करण्यासाठी टीन लागतात तेही आहेत। भरपूर अशा शेपमध्ये अलग अलग शेप आहेत बघू शकता। आणि इकडे केकवरती डेकोरेशन करण्यासाठी जे टॉपर्स आणखी टॅग वगैरे असतात तेही इथे आहेत। भरपूर अशा व्हरायटी आहेत, पण एवढंच की खूप महाग सामान भेटतं या शॉपमध्ये आणि सगळ्या व्हरायटी पण इथं भेटून जातात। म्हटलं सामान तर लागतंच आणि कधीही केव्हाही ऑर्डर येते, त्यामुळे सामान थोडंसं आपल्याकडं असलेलं बरं। जे जे माझ्याकडं नव्हतं ते मी ते घेतलेलं आहे। केक बनवण्यासाठी आणि डेकोरेशनसाठी जितकं सामान घेईल ना तेवढं कमीच आहे। जे दिसल ते असं वाटतं ना घ्यावं घ्यावं असंच वाटतं आपल्याला। भरपूर असं सामान होतं तिथे। आणि याच्यानंतर आम्ही आता घरी आलेलो आहोत आणि तुम्हाला थोडंसं मी काय काय खरेदी केलेली आहे केक मटेरियलची तेही तुम्हाला इथे दाखवते। 3 बॅगा भरून मी इथे आणलेल्या आहेत। इकडे बघू शकता जे जे मला सामान लागणार होतं ते मी इथे आणलेलं आहे। थोडंसं तुम्हाला दाखवते। बॅगेतून सामान अगोदर मी खाली काढून घेतलेलं आहे, कारण एक एक काढून दाखवायचं म्हटलं की व्हिडिओ खूप मोठा होऊन जातो। इथे बघू शकता जे 2 टायर केक बनवण्यासाठी पॅलेट नाईफची गरज लागते। 2-2 पॅलेट नाईफ असले की कसे पटकन उचलून ठेवता येतो आपल्याला, जो खालचा बेस आहे त्याच्यावरती दुसरा बेस। म्हणून अजून एक पॅलेट नाईफ मी घेतलं आणि 2 ब्रश आणि एक छोटासा स्पॅच्युला सुद्धा घेतला होता। आणि इकडे बघू शकता हा छोटासा बाउल मला तिथे दिसला, म्हटलं थोडी थोडी क्रीम कलरमध्ये बनवावी लागते, त्याच्यासाठी मी हा बाउल सुद्धा आणलेला आहे। आणि ते पायनॅपल आणि स्ट्रॉबेरी इमल्शन माझ्याजवळ संपलं होतं, तेही मी 2 घेऊन आलेले आहे। आणि हे छोटे छोटे हार्ट शेपमध्ये स्प्रिंकल्स होते आणि हे व्हाईट कलरचे छोटे छोटे स्प्रिंकल्स होते। हेही 2 डब्बे मी इथं आणलेले आहेत। आणि केक बनवण्यासाठी कधी कधी कोको पावडरसुद्धा लागते, तर कोको पावडरसुद्धा मी इथे घेऊन आलेले आहे। तसं तर मी जे रेडीमेड प्रीमिक्स असतं त्यापासूनच केक बनवते। आणि जे स्पेसर बॉक्सचे पार्टीवेअर केक असतात त्याच्यासाठी डेकोरेशनचं जे गोल्डन कलरचं वर्क आहे त्याची एक डब्बी मी इथे आणलेली आहे। आणि मिल्क पावडरचे 2 पॅकेटसुद्धा मी इथे आणलेले आहेत, नेस्ले कंपनीचं आहे हे। आणि इकडे बघू शकता हे स्पेसर बॉक्सचा जेव्हा केक बनवतो ना त्यावेळी लागणारी फुलं आहेत। ही जी फुलं आहेत ना ती आपण आर्टिफिशियल म्हणून त्याच्यावरती यूज करू शकतो आणि याने केकचा जो आहे तो लुक खूप छान येतो। इथे डार्क कंपाऊंड चॉकलेटचं एक पॅकेट आणलेलं आहे, एक्स्ट्रा होती माझ्याकडं, पण म्हटलं एक आपण एक्स्ट्रा घेऊन जावं आलोच आहे तर, कारण जी शॉप आहे ना ती आमच्या आर्मी कॅम्पपासून खूप लांब आहे आणि तिथं जाण्यासाठी कमीत कमी 1-2 ते 2.5 तास आमचे मोडतात। म्हटलं आज थोडासा वेळ मिळाला आहे फौजी साहेबांना तर घेऊन जावावं। आणि ते 2 डॉलसुद्धा मी आणलेले आहेत। आणि डॉल केक तर माझ्याजवळ भरपूर असे बनवून मी दिलेले आहेत। माझ्याजवळचे डॉल आहेत ते संपल्याच होत्या, मग 2 घेऊन आले। आणि याच्यानंतर हे कलरफुल असे स्प्रिंकल्स आहेत, ते असे वेगळे सुट्टे भेटलेले आहेत मला 80 रुपयाचे। आणि इथे बघू शकता जे बटरफ्लाय आहेत त्यासुद्धा इथे मला भेटलेल्या आहेत आणि भरपूर अशा कलरफुल बटरफ्लाय होत्या तिथं। याने सुद्धा केकचा जो लुक आहे तो खूप छान येतो। हे आर्टिफिशियल आहे सगळं आणि अशा ज्या बटरफ्लाय असतात ना त्या खाऊ पण शकतो, तशासुद्धा येतात, एडिबल असतात त्या। आणि इकडे बघू शकता जंगल थीमचं थोडंसं एक पॅकेट इथं मी हे आणलेलं आहे। लहान मुलांना कसे जंगल थीमचे वगैरे केक आवडतात, इथं ॲनिमल थीमचं आहे आणि एक युनिकॉर्न थीमचं सुद्धा मी इथं आणलेलं आहे। हे सगळे पेपर टॉपर आहेत, केकवरती आपण लावून त्याचं डेकोरेशन करू शकतो।
आणि हा हॅप्पी बर्थडेचा टॅग आहे. म्हटलं पार्टीवेअर केक असतो त्यावेळी लावून दिलं तर त्याचा लुक खूप छान येतो. आणि थोडेसे हार्ट शेपमध्ये मला तिथे असे डेकोरेशनचे छोटे छोटे हार्टसुद्धा भेटलेले आहेत. आणि जो स्प्रे असतो मेटॅलिक कंपनीचा आहे हा गोल्डन स्प्रे, याने केकला शायनिंग येते, खूप छान लुक दिसतो. आणि हे न्यूट्रल जेल आहे, मोठा डब्बाच मी आणलेला आहे कारण छोटे डबे आणले ना ते पुरत नाहीत, लगेच संपून जातात, म्हणून मोठाच घेतला. आणि ते थोडेसे कप मोल्डसुद्धा मी आणलेले आहेत. आणि इकडे बघू शकता हा पायनॅपलचा क्रश आहे, हाही घेऊन आलेले आहे. होता तसा शिल्लक पण म्हटलं आणलेलं बरं, संपतात लगेच कारण भरपूर असे केकच्या ऑर्डर येतात. आणि याच्यानंतर क्रीम ट्रोपोलाइटची एक घेऊन आलेली आहे. घरी अजून शिल्लक होत्याच क्रीम, पण एक्स्ट्रा आणून पण ठेवून फ्रीज पूर्ण स्टोअर होऊन जातो, म्हणून काय आणलेलं नाही, लागेल तसं आणू शकतो. तर ही होती माझी आजची शॉपिंग केक मटेरियलची. जितकंही मी सामान आणलेलं आहे ते तुमच्यासोबत मी शेअर केलेलं आहे. तर केकचं मटेरियल तुम्हाला मी आणलेलं कसं वाटलं ते कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा. याच्यानंतर मला 2 मैत्रिणींच्या घरी हळदी कुंकवासाठी जायचं होते आणि तिथलंसुद्धा मी थोडासा तुम्हाला व्ह्यू दाखवते. बघू शकता मी मैत्रिणींच्या घरी आलेले आहे. एकाच ब्लॉकमध्ये दोघीजणी राहतात, तर दोघींच्या घरी हळदी कुंकू होतं आणि आम्ही सगळ्या मैत्रिणी आता इकडे ताईंच्या घरी आलेलो आहोत. ताईंच्या घरी आल्यानंतर थोडासा म्हटलं आपण व्हिडिओसुद्धा बनवावा हळदी कुंकवाचा. थोडंसं प्रत्येकाचं काही ना काही वेगळं असतंच, म्हटलं तेही तुमच्यासोबत थोडंसं व्हिडिओद्वारे शेअर करावं. तरी ते सगळ्याजणी आम्ही मस्त बसलेलो आहोत. याच्यानंतर इकडे चाललेला आहे चहा नाश्ता वगैरे. बघू शकता इकडे चहा नाश्ता सगळ्यांनी करायला सुरुवात केलेली आहे. नाश्ता चहा करत करत थोड्याशा गप्पासुद्धा सगळ्यांच्या चाललेल्या आहेत. बघू शकता नाश्त्यामध्ये ढोकळा बनवला होता ताईंनी आणि 2 प्रकारच्या चटण्याही होत्या आणि स्वीटमध्ये जिलेबी. तर नाश्ता वगैरे सगळ्यांचा इथे करून झाला, मस्त गप्पासुद्धा झाल्या. आणि इकडे आता हळदी कुंकू लावण्यासाठी ताईंनी सुरुवात केलेली आहे. मैत्रिणींनो, चॅनेलवरती जर का तुम्ही नवीन असाल तर चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच व्हिडिओ जर का माझा तुम्हाला आवडला असेल तर छानशी कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत नक्की बघा. आम्हा सर्व मैत्रिणींचं प्रत्येकीच्या घरी एक एक दिवस आमचं हळदी कुंकवाचा कार्यक्रम जो आहे तो सुरूच आहे. आणि इथं भरपूर अशा मराठी ताई आम्ही आहोत, त्यामुळं प्रत्येकीच्या घरी आम्हाला जावंच लागतं आणि त्याही आपल्या घरी येतात, त्यामुळं जाणं तर गरजेचंच असतं. आणि हा एक आपला बायकांचा जो कार्यक्रम आहे तो छान असा हळदी कुंकवाचा वर्षातून एकदाच तरी येतो, तर हे एन्जॉयसुद्धा केलं पाहिजे. आणि इकडे ताईंनी हळदी कुंकू वगैरे सगळ्यांना दिलेला आहे. याच्यानंतर ताईंनी आणलेला जो वाण होता तोही सगळ्यांना इथे दिलेला आहे ताईंनी. आणि जो वाण आणलेला होता चिनी मातीच्या ज्या छोट्या छोट्या बरण्या असतात त्या आणलेल्या होता. आपल्या घरातल्या काहीतरी कामात येणाऱ्या वस्तू वाणामध्ये दिलं की कसं छान वाटतं आणि त्या वेस्ट होत नाहीत. मेन म्हणजे त्याचा वापरही होतो आणि एक छान अशी आठवणही राहते आपल्याला. खूप छान ह्या चिनी मातीच्या छोट्या छोट्या बरण्या होत्या. आणि संक्रांतीच्या दिवशी स्पेशली एकीमेकीच्या घरी तर हळदी कुंकू आपण देतोच, पण जो हळदी कुंकवाच्या दिवशी मान असतो तिळगुळ देण्याचा तोही त्या दिवशी केला जातो. तर सगळ्यांना ताईंनी तिळगुळ वगैरे इथं दिलेले आहेत. याच्यानंतर आम्हाला दुसऱ्या ताईंच्या घरीसुद्धा जायचं होतं. तिथे त्यांच्या मुलीचं बोरनानसुद्धा करायचं होतं आणि हळदी कुंकूसुद्धा घ्यायचं होतं. आणि त्या ताईंच्या घरी आता आम्ही इथं हळदी कुंकू घेऊन इकडे आलेलो आहोत. बघू शकता ह्या ताई आत्ताच आलेल्या आहेत, एक 8-10 दिवस झालेले आहेत. अजून यांचं सामान वगैरे इतकं सेट नाही झालेलं आणि यांच्या घरी थोडंसं सुतक होतं, त्यामुळे यांनी जी सुंगड पूजा असते ते सुद्धा केलेली नव्हती. त्यांनी सुंगड जी पूजा असते ती सुद्धा आजच घेतली होती, कारण ओटीत वगैरे घ्यायला लागतं आणि त्याच्यामुळं
मग हळदी कुंकवाला कशा 5 ते 7 आपण लेडीज असलो की ओटीमध्ये वगैरे घ्यायला बरं पडतं. इकडे बघू शकता जे सुंगड पूजन असतं त्याचं त्यांनी इथं छोटं मोठं थोडंसं डेकोरेशन केलेलं होतं. म्हटलं थोडासा व्ह्यू त्याचाही घेऊ. आणि याच्यानंतर ओटीत घालत घालत सगळ्यांनी नावंसुद्धा घेतलेली आहेत. असं आपल्याकडे वौसा देताना म्हटलं जातं. इथे सुंगड पूजन झालं, ताईंच्या ओटीत पण घातलं आणि हळदी कुंकू वगैरे सगळ्यांना ताईंनी देऊन सगळ्यांनी नाश्ता वगैरे करून बसलेच होतो आणि वाण वगैरे सगळ्यांना ताईंनी वाटलेले आहेत. आणि याच्यानंतर मुलीचं बोरनानसुद्धा करायचं होतं. थोडंसं ते आत्ताच आलेले आहेत, अजून सामान वगैरे त्यांचं इतकं ॲडजस्ट नाही झालेलं. इथे सगळ्यांचं वाण वगैरे देऊन झालेलं आहे आणि आता जे मुलीचं बोरनान आहे ते आम्ही करणार आहोत सगळ्या मैत्रिणी मिळून. इकडे बघू शकता एकदम शॉर्टकटमध्ये आपलं थोडीशी तयारी वगैरे काय केलेली नाही, असंच आपलं शॉर्टकटमध्ये केलेलं आहे जे बोरनान आहे ते. मैत्रिणींनो, तर अशा पद्धतीने दोन्ही मैत्रिणींच्या घरी हळदी कुंकू आणि मुलीचं बोरनान इथे झालेलं आहे. आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तो कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. इकडे बघू शकता ही चिमुकली हिचं लॉलीपॉपसोबत चुरमुरं खाणं सुरू आहे. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तो कमेंट करून नक्की सांगा. भेटूयात अजून एका नवीन व्लॉगमध्ये. धन्यवाद.